आणि बारामती सोबतच अहिल्यानगरमधल्या राहुरीमध्ये सुद्धा आज मतदान सुरू आहे। इथेही विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे। राहुरी मतदारसंघामध्ये अक्षय कर्डिले तिथून महाविकास आघाडीचे महायुतीचे उमेदवार आहेत। दुसरीकडे प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडीकडनं इथून उमेदवार असतील अशी अपेक्षा होती, मात्र आयत्या वेळी त्यांनी शेवटच्या क्षणाला या निवडणुकीमध्ये आपण सहभागी होत नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या। त्याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे। तनपुरे भाजपमध्ये येतील नाही येतील, पण राहुरीच्या विकासासाठी एकत्र आल्यास वावगं काही नाहीये। तनपुरेंची भूमिका चांगली आहे, त्याचं स्वागत असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। प्राजक्त तनपुरे आता भाजपमध्ये येतील नाही ते त्यांचा प्रश्न आहे, तो नंतरच्या काळामध्ये। पण या निवडणुकीमध्ये एक आचारसंहिता त्यांनी पाळलेली आहे की शिवाजीराव वारले सर बारामतीला जर तुम्ही एकत्र आलेला तसं राहुरीमध्ये काय अडचण होती, म्हणून शिवाजीरावांच्या अचानक जाण्यानंच ही जागा जी रिक्त झाली होती। म्हणून एक तर दोन गोष्टी, एक तर त्या एक संवेदनशील विषय होता म्हणून, आणि दुसरा राहुरी तालुक्याच्या विकासाकरता जर आपण एकत्र आलो तर त्यात वावं काहीच नाही आहे। त्यामुळे त्यासाठी निवडणुकीला उभं राहिलेच पाहिजे असं काही नाही आहे। म्हणून चांगली भूमिका प्राजक्त तनपुरे घेतली आणि त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे।